आम्ही राजकीय आहे, राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हाव्यात याची काळजी घेतोय असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। पवारांबाबत राष्ट्रवादीचे नेते आमच्या नेत्यांसोबत चर्चा करतील असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। तर शरद पवार 2 दिवसात चर्चा करून निर्णय घेतील असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे। कोर कमिटीची आमची भाजपाची बैठक झाली। त्या ठिकाणी 4 सीट्स भारतीय जनता पार्टीला साधारण मिळतील अशी या ठिकाणी संख्याबळ आमच्याकडे आहे। या निवडणुकीमध्ये फार निवडणुका न होता अनौपचारिक झाल्या पाहिजे हीच काळजी आपण घेत असतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हाच विचार केला आहे, आम्ही सर्वांनीच हा विचार केला आहे की राज्यामध्ये अनौपचारिक निवडणुका व्हाव्यात। पण तशी अटीतटीची परिस्थिती आली किंवा त्यांच्यामध्ये काही एकमत झालं नाही तर मात्र मग निवडणूक होऊ शकेल। कालपासून पवार साहेब लढणार आहेत हे त्यांच्याकडनं सुरुवात झालेली आहे। म्हणून असं वाटते राष्ट्रवादी नेते हे आमच्या नेत्यांबरोबर बसतील आणि ह्या नेत्यांच्या स्तरावरचा हा विषय तरी म्हणतात की आघाडीत बिघाडी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं काही ठरत नाही। अरे बाबा, महायुतीतला तरी त्या उमेदवारांची नावं जाहीर झाली का? कोण 2 वर्षासाठी मागतोय आणि कोण 6 वर्षासाठीच आम्ही लढणार आहोत असंही म्हणतायत। आता हे आम्ही जर मिठाचा खडा टाकायचं असेल आम्हाला पण खूप गोष्टी आतल्या माहीत आहेत, ते आम्ही बोलत नाही। राजकीय चर्चा हे त्या व्यासपीठावरती होत असतात। शेवटपर्यंत कोण आम्हाला जर डिवचण्याचा प्रयत्न करत असतील तर आतल्या सर्व गोष्टी काय ते बाहेर काढायला का 2 मिनिटं पण नाही लागतील। राज्यसभेबद्दल काही चर्चा झालेली आहे, महाविकास आघाडीचं काही ठरतंय? सांगितलं मी, याच्यावर आमची चर्चा चालू आहे। आता महाविकास आघाडीच्या आमदारांची वगैरे आमच्या बैठक आहे सभागृहाच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये आणि या 2 दिवसामध्ये पवारसाहेब कालच मुंबईला आलेले आहेत। 2 दिवसामध्ये चर्चा करून